नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया है महाराष्ट्र की खास बुलेटिन की ओर रुख करने का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे धुले की, जहां मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान के तहत 10 अगस्त को होगा मुख्यमंत्री मांझी लड़की बहन योजना का आयोजन। आगे बात होगी जालना की, जहां तेंदुए ने बकरी और 2 हिरणों को बनाया अपना शिकार। साथ ही साथ बात कल्याण की भी होगी, जहां गणेशोत्सव को लेकर दुर्गाड़ी गणेश घाट पर शहर प्रमुख रवि पाटिल ने प्रशासन के साथ किया निरीक्षण। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस महाराष्ट्र की बुलेटिन में। मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान के तहत धुले में 10 अगस्त को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार की मौजूदगी में माझी लड़की बहन योजना का आयोजन होना है, जिसकी तैयारियों को लेकर जिला कलेक्टर जितेंद्र पापलकर ने अभिभाषण का दौरा किया। इस दौरान जिला पुलिस अधीक्षक श्रीकांत दिनवारे, अतिरिक्त पुलिस अधीक्षक किशोर काले, उप विभागीय अधिकारी रोहन कुंवर, डिप्टी कलेक्टर नितिन कुमार मुंडावरे और विभिन्न विभागों के अन्य अधिकारी उपस्थित रहे। जिलाधिकारियों ने मुख्य सभा कक्ष, पार्किंग, सम्मान लाभार्थियों और नागरिकों के लिए बैठक व्यवस्था, दिव्यांगों के लिए रैंप व्यवस्था आदि अन्य हिस्सों का उद्घाटन किया। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। पिछले सप्ताह से जालना शहर के नाभा रोड सिंदखेड़ चौफुली इलाके में रात के समय तेंदुए के घूमने की खबरें आ रही हैं, जिससे इलाके के नागरिकों में डर का माहौल है। तेंदुए को कंकड़ेश्वर महादेव मंदिर क्षेत्र में भी देखा गया है, जो क्षेत्र में वन विभाग का कार्यालय है। इसके अलावा इस क्षेत्र में टेलीकॉम कॉलोनी प्रशांति नगर में घूमते हुए तेंदुए के सीसीटीवी फुटेज सोशल मीडिया पर वायरल हो गए हैं। इलाके में शावकों की दहशत को देखते हुए वन विभाग की एक टीम ने इस इलाके में निरीक्षण शुरू कर दिया है। अनुमान है कि 2 हिरण और 1 बकरी को तेंदुए ने मार गिराया है। शहर के सभी नागरिकों से वन विभाग के अधिकारियों ने अपील की है कि रात के समय सुनसान रास्ते से अकेले गुजरने पर परहेज करें। वन विभाग के अधिकारियों द्वारा तेंदुए की तलाश जारी है, लेकिन इससे शहर के कुछ इलाकों में खौफ का माहौल बना हुआ है। दिनांक 30/7/2024 रोजी जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला, आणि ते ज्यावेळेस आम्ही PM वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या हरणांना मारलेलं आहे। तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनंच केलेलं असेल, तर त्यावेळेसपासून आम्ही त्याच्या मागावर होतो। आणि तुम्ही ते प्रिकॉशन म्हणून वन उद्यान पण बंद केले? बरोबर आहे, प्रिकॉशन म्हणून, कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे, तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेला आहे। शहरामध्ये एका कॉलनीमध्ये ते CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। हो, ते प्रथम पाहिलं असता त्यांच्या CCTVमध्ये तो बिबटच आहे असं दिसत आहे। त्याविषयी आम्ही तपास करत आहेत। तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही। आज आपण घटनास्थळी भेट दिली, काय पाहणी केली, काय निदर्शने झाले? सध्या तर आम्ही जिथे पाहिलेलं आहे तिथं बिबटचे पगमार्क वगैरे काही दिसलेलं नाही आहे, आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे, ज्या घरापासला व्हिडिओ आहे, त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे। नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांनी एकटं दुकटं फिरू नये, रात्री अपरात्री फिरू नये। आणि तुम्ही एक पाहणी केली तर बिबट्या स्पॉट झाले तरी तुम्हाला काय आढळले का? लक्षणे तर प्राथमिक एका CCTV फुटेजमध्ये दिसतं, त्याच्यावरच तपास चालू आहे। ज्यावेळेस आम्ही कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण। काय नाव सर आपलं? मी पद काय? मी RFO कैलाश नागरोजे। जालना से सी न्यूज संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। गणेश उत्सव बस कुछ ही दिन दूर है। कल्याण, उल्लासनगर और अन्य स्थानों से भक्त गणेश विसर्जन के लिए दुर्गाड़ी गणेश घाट क्षेत्र में आते हैं। इस बीच दुर्गाड़ी गणेश घाट इलाके में KDMC और स्मार्ट सिटी के तहत नौसेना संग्रहालय का जोरों से काम चल रहा है। गणेश घाट तक पहुंचने के लिए एक रास्ता खुला है। वहीं दुर्गाड़ी गणेश घाट का शहर प्रमुख रवि पाटिल ने प्रशासन के साथ निरीक्षण किया और प्रशासन से मांग की है कि दूसरा रूट जल्द शुरू किया जाए, ताकि श्रद्धालुओं को असुविधा ना हो। इस अवसर पर सिटी इंजीनियर अनीता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, जगदीश कोरे, स्मार्ट सिटी के संदीप तांबे, इंजीनियर सोनवड़े, खड़कपाड़ा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक नंद कुमार केचे आदि उपस्थित रहे। गणेश घाटाची पाहणी एवढ्यासाठी केली की कल्याण शहरामध्ये
हा अतिशय मोठा असा दुर्गाडी किल्ल्याचा घाट म्हणून ओळखला जातो आणि या गणेश घाटावर सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं सुरू आहेत आणि रस्ता जो मुख्य येण्याचा आणि जाण्याचा मार्ग या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा ही अडचण निर्माण झाली होती. मागच्याच महिन्यात 18 तारखेला शिवसेना शाखेच्या माध्यमातून एक पत्र आयुक्त मॅडमना यांना दिलं होतं की या ठिकाणी रस्ता एकच आहे, रस्ता एकच आहे तर मग जायला रस्ता कुठे आहे. म्हणून आज शहर अभियंता मॅडम, त्याचप्रमाणे इथले लोकरे मॅडम ज्या कार्यकारी अभियंता आहेत, तांबे साहेब, कोरे साहेब आणि सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी, शिरसाट साहेब, केंचे साहेब, ही सगळी मंडळी आली आणि आम्ही आज पाहणी केली. या ठिकाणी पाहणी करताना एक गोष्ट आम्ही त्यांना समजवली की बाबा, जर गणपतीचं या ठिकाणी विसर्जनाच्या दृष्टिकोनातून जर नागरिक या ठिकाणी येतील तर ते जातील कसे, उलटे गेले तर पूर्ण ट्रॅफिक आणि पूर्ण वाहतूक कोंडी या ठिकाणी होईल. मग अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे आपलं नियोजन असणं आवश्यक आहे. 1 महिन्यापूर्वी आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी रस्ता येणारा आणि जाणारा हाच खूप चांगल्या पद्धतीने करून नागरिकांना सुटसुटीत असं गणेश विसर्जनाला कुठली अडचण निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि आज त्यांनी तो शब्द दिला आणि मला पूर्ण खात्री आहे की 7 तारखेला गणेश बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे. त्यानंतर 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस गौरी गणपती आणि त्यानंतर 10 दिवस असं पूर्ण विसर्जनाचा काळ असतो. त्या विसर्जना काळामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही. सर्व या ठिकाणचे रस्ते असतील, या ठिकाणची जी काही इतर व्यवस्था असेल ती व्यवस्था चोखपणे पार पाडतील असं पोलीस खात्याने आणि महापालिकेने शब्द दिलेला आहे. रस्त्याच्या खड्ड्याबाबत वारंवार आम्ही आयुक्त महोदय, त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अभियंता, शहर अभियंता यांना वारंवार आम्ही सर्व वेळोवेळी सुचवत असतो, परंतु थोडा पाऊस जास्त असल्याकारणाने त्या ठिकाणी खड्डे बुजवणं थोडं अडचणीचं होतं आहे. ही बाजूही आपण समजून घेतली पाहिजे आणि ह्या अनुषंगाने आम्ही शहरातील जसं उघडीप आपल्याला मिळेल तर हे शहरातील जेवढी काही खड्डे पडलेली आहेत ती पूर्णपणे बुजवले जातील आणि नवीन रस्ते कसे होतील यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नासिक जिले के विटावे में बिजली लाइन के काम के दौरान हुए हादसे में नंदुरबार जिले के 2 मजदूरों की मौत हो गई। इस संबंध में चांदवड़ पुलिस ने ठेकेदार, वायरमैन और ट्रैक्टर चालक के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया है। वहीं विटावे में हुई घटना के संबंध में महाविंद्र के विद्युत निरीक्षक BK उगले और उपयंत्री उमेश पाटिल ने घटनास्थल का दौरा किया। उन्होंने कहा कि वे इस संबंध में बिजली वितरण कंपनी के वरिष्ठ अधिकारियों को रिपोर्ट सौंपेंगे। शासन कामाची अशी निवेदन किंवा प्रसिद्धी करतं त्यावेळेस त्यामध्ये असं म्हटलेलं राहतं की या कामाच्या संदर्भात महावितरणशी तुम्ही समन्वय साधून काम करावं, की महावितरणला विश्वासात न घेताच सरकारने त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा दिली नाही. असं काही होत नाही, विश्वासात घेऊनच करावं लागतं. हो ना. त्याच्यात आहे, त्याच्यामध्ये अशोका कंपनी आहे, आमचं स्टाफ आहे, नंतर एक थर्ड पार्टी पण दिलेलं आहे. त्या दोघांच्या कामावर लक्ष ठेवायला आहे. या कामाच्या अगोदर याचा सर्वे नाही झाला का, हा पोल कुठं उभा करायचा आहे किंवा काय सर्वे नाही झाला का? हे पोलचं नाही सर्वे नव्हतं झालं. हे आज कसं काय झालं ते मलाही म्हणजे ऍक्सिडेंट कुठलंही काम होताना अगोदर त्याचं निरीक्षण सर्वे होतं की लाईन आपल्याला कोणत्या मार्गाने पोल कुठे उभा करायचा, ताण कुठं द्यायचा, स्टे कुठं द्यायचा. आता हे काम कसं आहे, आता आपण गावात कंडक्टर बदलून केबल टाकतोय. तर काही आता काही ठिकाणी लांब गाळ आता हाही असं किती अगदी हात लागेल एवढे, त्याच्यामुळे ते मिड स्पॅन पोल द्यायचं आपण त्यांना सांगितलेलं आहे पत्र देऊन की जिथं जास्त गाळे तिथं मध्ये पोल टाकत जातं. पण असं इलेवन काही टाका असं नाही सांगितलं. इंजिनियर शेवटी आपण इंजिनियर असतो ना, त्या कामाच्या अगोदर आखणी निरीक्षण हे चुकीचंच केलंय ते. एस्टिमेटच असेल ना तू, की ॲज पर साईट रिक्वायरमेंट. कधी कधी काय होतं की गरज असली की जिथं गरज असते तिथे 2 टाकावं लागले असते ॲज पर साईट रिक्वायरमेंट. तिथली सिच्युएशन कशी त्या सिच्युएशनवरती डिपेंड करतं. त्यामुळे ते इस्टिमेटमध्ये तेव्हा नसतं, जेव्हा गरजेचं आहे त्या दिवशी टाकायचं. आता इथे सिच्युएशन अशी आहे की ही चुकीची आहे. साहेबांनी सांगितलं की चुकीचंच आहे, ज्या पहिलं कोणी आलं तर चुकीचं आहे. आता त्यांचं त्या क्षणाला काय त्यांच्या निर्णय झाला, त्यांनी इथं का केलं हा थोडा याचा चौकशीचाच भाग. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर गौरव गायकवाड आहे, ते सांगतात की नाही हे बरोबर आहे. वरिष्ठ अधिकारी नाही, तुम्ही वर्टिकल आणि तुमचं बोलणं ऐकून घेतलं. 1 मिनिट ऐका. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तुमचा कनिष्ठ अधिकारी सांगतोय का हे बरोबर आहे, वरिष्ठ अधिकारी सांगतात हे चुकीचं आहे.
नेमकी मग नाही तुमच्यामध्ये त्यांचा समन्वय नाही ना? समन्वयाचा विषय नाही. व्हर्टिकल क्लिअरन्स आणि व्हर्टिकल क्लिअरन्स हॉरिझॉन्टल क्लिअरन्स आणि व्हर्टिकल क्लिअरन्स असं दोन प्रकार राहतात. तर त्याने ते हा. व्हर्टिकल क्लिअरन्स सांगितलं, हॉरिझॉन्टल 2 मिनिटं साहेब ते उतरायचे बाजूला. नासिक से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।